देवेंद्र फडणवीस यांचा कारभार औरंगजेबाप्रमाणेच क्रूर आहे अशी टीका सपकाळ यांनी केली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही टीका केली आहे। सपकाळांच्या बोलण्याला शून्य किंमत असल्याचं प्रत्युत्तर दरेकरांनी दिलंय। औरंगजेब कधी हजला पण गेला नाही आणि हा क्रूर शासक होता। आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत। सदाकदा धर्माचा आधार घेतात आहे, मात्र संतोष देशमुख सारख्या हत्या ज्या होतात आहे, जिथे खासदारांच्या लेकीबाळी सुरक्षित नाही, हा प्रकार आज दुर्दैवानं आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सारखाच आहे। त्यामुळे औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे। हर्षवर्धन सपकाळे यांनी पहिलं काँग्रेस रूपी कबर जी उद्ध्वस्त झालेली आहे, महाराष्ट्रातनं अस्तित्व दुर्बिणीतनं त्यांना शोधावं लागतंय। पहिलं आपलं अस्तित्व निर्माण करा, मग तुमच्या वक्तव्याला कोणतरी किंमत देईल। अस्तित्वहीन असणाऱ्या नेत्याच्या वक्तव्याला काडीची किंमत नाही, त्यांच्या वक्तृत्वाला, त्यांच्या वक्तव्याला आमच्या नजरेत शून्य किंमत आहे। आता बघा, मी खरं टीका करणार नाही, परंतु त्यांचं नाव तुम्हालाच आठवत नाही अशी परिस्थिती काँग्रेसची झालेली आहे। त्याच्यावर मी काय टीका करायची? मला असं वाटतं की काँग्रेसनं आत्मचिंतन केलं पाहिजे। आम्हाला आमच्या सरकारला काहीतरी नावं ठेवण्यापेक्षा काँग्रेसनं आपला पराभव असा का झालाय हे आपण पाहिलं पाहिजे। मी मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी आमच्या टीम मध्ये होते, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री, आमची टीम आहे। आम्ही टीम म्हणून जे राज्य कारभार केला, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केलं। सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलं। गरीबाच्या सर्वसामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये, अशा प्रकारचं आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा होता। तोच आदर्श धर्मवीर संभाजी महाराजांचा होता आणि त्यामुळे कोणाची तुलना करताय तुम्ही? थोडी तरी काहीतरी म्हणजे जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे।